एकच कोच बसेल, बाकीचा जे दुसरा कोच असेल तो बॅरिगेटच्या जवळ असेल. इतर सर्वांनी आपण खाली बसायचं. पाटील पहिला पुकार. या ठिकाणी पृथ्वीराज मोहोळ यांची कुस्ती लावण्याकरिता पैलवान सचिन जिरभर, पैलवान अनिकेत गागमारे, रविदास बनाजी गोरे, त्याचप्रमाणे संतोष श्रीरामन सातव पाटील, त्याचबरोबर सन्माननीय पैलवान सिकंदर शेख लाल पट्टी आणि ब्लू पट्टी अनिकेत मांगडे. संतोष सकाराम कटके, निलेश बबनराव सातव पाटील, योगेश गंगाधर सातव पाटील, दिलीप एकनाथराव काळे यांना विनंती आहे कुस्ती लावण्याकरिता यायचे. गावराम कविते यांना देखील विनंती आहे. व्यासपीठावरील माईक कंट्रोल करा. खूप प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे या ठिकाणी. लाल पट्टीमध्ये धारण केलेला सिकंदर शेख विरुद्ध निळ्या पट्टीमधला अनिकेत मांगडे. आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी, परंतु स्टेप आउटचा एक गुण अनिकेतच्या खात्यामध्ये. अतिशय प्रेक्षणीय लढत चालू आहे. माईक कंट्रोल करा. सरपंच म्हणून काम पाहतायत बाबा शिरगावकर, आखाडा प्रमुखाच्या भूमिकेत सुहास बनकर चंद्रपूर आणि माणिक पाटील साईड पंचाच्या भूमिकेत. श्रेयस होळकर पहिला पुकार. संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष दोरवाड रत्नागिरी विजय. थोडक्यात अतिशय प्रेक्षणीय अशी लढत. गदेचा प्रबळ दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असा सिकंदर शेख. माती आकडा स्क्रीन आहे एक वर लिहितोय. लाईव्ह साठी जे ऑडिओ इनपुट आहे त्याच्यामधून आवाज प्रॉपर लाईव्हला जात नाहीये. लाईव्ह सिस्टीम करणारे युट्यूबर उपस्थित सर्व सोशल मीडिया माझे पत्रकार बंधू आणि प्रेक्षकांच्या चालू करा. गादी आकडा क्रमांक 1 वर तुल्यबळाशी महाराष्ट्र केसरी गटाची लढत चालू आहे. लाल पट्टीमध्ये सिकंदर शेख तर निळ्या पट्टीमध्ये अनिकेत मांगडे. कुमार पाटील ठाणे शहर आणि शिवम शिंदाळे कोल्हापूर. कुस्तीला प्रारंभ. सरपंचाचा इशारा. लाल पट्टी धारण केलेला सिकंदर निष्क्रियता दिली जाते. पैलवान कुस्ती करा. पृथ्वीराज मोहोळ, पैलवान पृथ्वीराज मोहोळ चला पटकन. राज राक्षे पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे. अतिशय तुल्यबळ तयार आहे. 0-1 टाकून फलक. स्वतः आयोजक आखाड्याच्या कडेला बघून कुस्तीचा आनंद घेत आहेत. रामकृष्ण अण्णा सातव पाटील. सुंदर देखणं नियोजन कुस्तीगिरांसाठी असलेली पैलवान अनिकेत मांगडे बक्षिसांची खैरात. आणि दरम्यान पहिल्या फेरीमध्ये 1 गुणांची आघाडी दुहेरी पदाची ताबा मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी. बरोबर भारतला नाव मानण्याचा प्रयत्न होता, परंतु आपल्या प्रचंड ताकदीनं आणि त्याचा तो थोपवलाय. परंतु ताबा मिळवण्याचे 2 गुण मात्र सिकंदरच्या खात्यामध्ये. कुस्तीचा गुणफलक 2-1. अण्णा रामकृष्णांना सांगतो. अण्णा इकडं आकड्याच्या गोल करायची लोक मोठी ती बाजूला करा. एकदा सवय लागली ना परत नंतर आपल्या परत त्रास होईल. विनंती आहे आखाड्याजवळ बसलेल्या सर्व मान्यवरांना आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. अतिशय देखणं सुंदर नियोजन आहे. प्रेक्षकांची आलोट गर्दी, शिस्त आहे. दरम्यान सिकंदर विरुद्ध अनिकेत. पहिल्या फेरीची समाप्ती. सरपंचाचा विचार मध्यांतर आक्रमण बनला अनिकेत. गुणांची मिठाई भरून काढण्याचा प्रयत्न. बघण्याचा प्रयत्न सिकंदरचा कामा मिळवा. 2 गुणांची वसुली. बोला बजरंग बली की जय. प्रेक्षणीय लढत, अटीतटीची लढत.
कुस्तीचा गुणफलक 4-1. ताबा मिळवत सिकंदरनं पुन्हा 2 गुण घेतलेले आहेत. उंचापुऱ्या अनिकेतच्या उंचीचा फायदा घेत बगलरूप डाव करत पाठीवर गेला आणि 2 गुणांची नोंद. पलीकडे तब्बल 6 गुणांची आघाडी घेत पृथ्वीराज विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या पहिल्याच कुस्तीमध्ये माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत आक्रमक बनण्यास पताला लागण्याचा प्रयत्न अनिकेतचा धुडकावून लावला आणि त्याच ठिकाणी ताबा मिळवत सिकंदरने पुन्हा 2 गुण घेतले. 6-1. तब्बल 5 गुणांची आघाडी. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतोय सिकंदर. कुस्तीचे 2 मिनिट अद्याप आहे. प्रेक्षणीय अशी कुस्ती. तब्बल 5 गुणांची आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सिकंदर शेख. कुस्तीचा गुणफलक 6-1. पलीकडच्या मॅटवर कुस्तीचा मध्यांतर 0-6 गुणफलक. 2 कोचेस थांबा. इंटरव्हल साठी 2 कोचेस थांबायचंय. आक्रमकता धारण करतोय अनिकेत. हॅलो. गादी विभाग महाराष्ट्र केसरी वजन गट आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पुणे जिल्ह्याचे पहिला पृथ्वीराज मोहोळ विजयी. टाळ्या करा जरा त्यांच्यासाठी. टेक्निकल सुपेरिटी 10 गुणांच्या फरकानं पृथ्वीराजची विजयी सलामी. माती आखाड्यावर सिकंदर विरुद्ध अनिकेत. अखेरचा 1 मिनिट. चला पुढची कुस्ती इकडं. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. धीरज बारसकर धाराशिव लाल कस्टोम, अश्विन तित्रे यवतमाळ ब्ल्यू कस्टोम. मॅट क्रमांक 1 मिनिट. 2 वर बोला. पुन्हा एकदा सिकंदरनं ताबा मिळवत 2 गुणांची वसुली आणि कुस्तीचा गुणफलक 8-1. शिवराज राक्षे नांदेड लाल कॉस्ट्यूम, प्रतीक जगताप पुणे जिल्हा निळा कॉस्ट्यूम. सरपंचाच्या इशाऱ्यानुसार कुस्ती करण्याच्या स्थितीमध्ये चालू. अखेरचे 30 सेकंद. धीरज बारसकर धाराशिव दुसरा पुकार. चला पैलवान, बॅरिगेडच्या आतमध्ये आलेले प्रेक्षक बाहेर जावा. सागर विठ्ठलदेव पुणे जिल्हा लाल पट्टी आणि शिवम जाधव यवतमाळ निळी पट्टी. मध्याकडा 2 वरती हजर व्हायचंय. पुन्हा एकदा कटात घुसण्याचा प्रयत्न आपल्या प्रचंड ताकदीनं त्यानं उधळून लावलाय आणि दरम्यान कुस्तीची निर्धारित वेळ समाप्त. 8-1. 7 गुणांच्या फरकानं सिकंदरची विजयी सलामी. धन्यवाद. या ठिकाणी कुस्ती लावण्याकरिता पैलवान सुनील भगवानराव मांगडे, मनोहरजी मांगडे